श्री स्वामी समर्थ. नमस्कार. स्वागत आहे आपल्या रोहन संत शिंगोले या यूट्यूब चॅनलवर. आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आपण श्री स्वामी चरित्र सार अमृतातील प्रत्येक ओवीचा अर्थ व गूढ भावार्थ अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. चला तर मग श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया. जय जय स्वामी समर्थ. अध्याय पहिला. मंगलाचरण. श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, श्री गुरुभय नम, श्री कुलदेवताय नम, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर्य यतिवर्य स्वामीराजाय नम. अर्थात सर्वप्रथम विघ्नहर्ता गणपतीला, विद्यादायिनी सरस्वतीला, आपले गुरुजन, आपली कुलदेवता आणि स्वतः अक्कलकोटचे स्वामी महाराज यांना साष्टांग नमस्कार करूनच ग्रंथ सुरू करतो. ब्रह्मस्वरूप वंदना. ब्रह्मानंद परम सुखद कैवल्य ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश तत्वमस्यादिल शम एक नित्य विमलवचल सर्वाधिसाक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु नमामि. अर्थात स्वामी महाराज हे ब्रह्मानंद देणारे आहेत. ते परम सुखाचे मूर्तिवंत स्वरूप आहेत. शुद्ध ज्ञानमूर्ती आहेत. ते द्वंद्वातीत आहेत. अर्थात सुख दुःख लाभ हानी राग द्वेष काही लागू नाही. ते आकाशासारखे व्यापक आहेत. तत्वमसी या उपनिषद वाक्याचा हेतू आहेत. ते एकच सत्य आहेत. नित्य निर्मळ अचल सर्व बुद्धीचे साक्षी आहेत. भावनांच्या पलीकडे असलेले त्रिगुणरहित आणि सच्चे गुरु सद्गुरु त्यांना मी वंदन करतो. स्वामींचे रूपवर्णन. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कली मल्लनाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय श्रीसागर विलासा, बाणचक्रचालका, अविनाशा, शेषयाना, अनंतवेशा, अनमातीता अनंता, जय जयाची गरुड वाहना, जय जयाची कमलोचना, जय जयाची पतित पावना, रमणा विश्वेशा. अर्थात हे जगाचे रक्षण करणारे, भक्तांचे पालन करणारे, कलियुगातील पापांचा नाश करणारे आदिसिद्ध जगद्गुरु अशा स्वामी महाराजांना जय जयकार. ते श्रीसागरात निवास करणारे, मायाचे चक्र चालवणारे, शेष नागरावर विश्रांती घेणारे आणि अनंत आहेत. ते गरुडा वाहन आहेत. कमललोचन आहेत. पतितांचे उद्धारक आहेत. लक्ष्मीचे पती आणि सर्व विश्वाचे अधिपती आहेत. रूपवैभवाचा विस्तार. मेघवर्ण आकार, शांत मस्तक, किरीट विराजित, तो स्वयंभू आदित्य तेजवर नीलन जाय, विशाळ भाळ, काकर्ण नयन, चरण नासिका, स्वसवदन, दंतपंकती, कुद कळ्या समान, शुभ्रवर्ण विराजते, रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्याची ते हरे, हिममय भूषणे साजरी, कौस्तुभे मणी विशेष, वत्सलाच्छानाचे भूषण, चिती प्रेमळ भक्तीचे कुण, उदरी त्रिवळी शोभा यवना, त्रिवेणी संगमा सारखी, गदा पद्म शंख चक्र, चार हस्ते आयुधे, 14 विद्या 64 काला, ज्योतिवर्णित थकल्या सकाळा, यशा त्या परम मंगला, अल्पमती केवी वर्णू. अर्थात स्वामींचा वर्ण मेघासारखा शीतल शांत आहे. किरीट मस्तकी आहे. ते जितके अपार आहे की ते वर्णन करता येत नाही. कपाळ विशाल, डोळे लांब, नाक सरळ, हास्य मधुर, दात कोंदा काळ्यासारखे आहे. शुभ्र, हृदयावर रत्नमाला व कौस्तुभ मणी आहे. उदरावर वत्सलाचन, त्रिवेळी गंगा यमुना संगमासारखे, 4 हातात शंख चक्र गदा पद्म आहेत. 14 विद्या 64 कला यांचे माहेर तेच आहेत. असा परम मंगल स्वरूप मी कसा वर्णन करू. गुरु माता सरस्वती वंदना. जो सकळ विधानांचा सागर, 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू, तिचा प्रसाद मिळता, गुरुपंडित होती तत्वता, सकल काव्यार्थ येत हाता, ती ब्रह्मसूत्रानं मिळाली. जो अज्ञान नीती विनाशक, अविद्या काननशिदेक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, नवमास उदरी पाळिले, प्रसव वेदनाते शोषले, कौतुके करुणे वाढविले, रशिले आजवरी. अर्थात स्वामी हे विद्यांचे सागर आहेत. रिद्धी सिद्धीचा दाता. सरस्वतीचे स्मरण करून म्हणतो, तिच्या कृपेने मूढपण निघून ज्ञान देते. गुरु अज्ञानाचा अंधार दूर करतात. माता पिता जन्म देऊन मोठे करतात, म्हणून त्यांनाही नमस्कार. भाग 6. कलियुगाची परिस्थिती आणि स्वामींचा अवतार. वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु, मग घेतेसे अवतार, प्रत्यक्ष जो का त्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. अर्थात कलियुगात पाप वाढले, लोक धर्मच्युत झाले, तेव्हा जगाचे रक्षण करता त्रिकुमार दत्तात्रय अक्कलकोटात स्वामी रूपाने अवतरले. भाग 7. कवीची नम्र प्रार्थना.
तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर परी आत्म सार्थक कराव्या साचार मेन तेथे झालो करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाचे नसेची उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुणे आर्यजन समस्त संतोषतील निश्चयी. अर्थात हे स्वामी तुमचं चरित्र महासागरासारखं आहे. माझ्यासारख्या छोटा जीव त्यात काही मोती उचलू शकतो का? पण हे सर्व करतेपण आणि कवितापण तुमचं आहे. माझ्यात मीपणाचं काही नाही. कृपा करून हे ग्रंथकार्य उत्तम पार पडू द्या. संत कविश्रेष्ठ आणि श्रोते यांना प्रणाम. मग न मिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असते या लोकी. आहो तुम्ही संतजनी मज दिनावर कृपा करून आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना व्हावी. आता करू नमन जे का श्रोते विश्लेषण महाज्ञानी आणि विद्वान शौनी सादर बैसले. अर्थात व्यास वाल्मिकी कालिदास श्रीधर वामन तुकाराम महाराज आदी संत व कविश्रेष्ठ यांना वंदन. श्रोत्यांनाही नमस्कार. तुम्ही हे अमृत रूप शब्दाहार समजून आदराने स्वीकारावं ही विनंती. भाग 9 अंतिम प्रार्थना. स्वामींच्या लीला बहुत असते प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णित ग्रंथ पसरेल समुद्रासा. विष्णू कवी होऊनी भ्रमर ज्ञान मधुस्तव प्राचार रुची घेते ते घ्यालितेसी इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसुत्त प्रथमाध्याय गोड हा. अर्थात स्वामींची लीला अमाप आहेत. हा ग्रंथ म्हणजे महासागर आहे. मी फक्त निमित्त मात्र मधमाशी आहे. ज्ञानरूपी मध गोळा करतोय. हे सर्व स्वामी चरणी अर्पण आहे. हेच माझं अंतिम नम्र निवेदन. श्री स्वामी समर्थ. समाप्त. शुभाशीर्वाद. श्री स्वामी चरणार अर्पण मस्तू. श्रीमस्तू शुभम भवतु. अर्थात हे चरित्र स्वरूप ज्ञान स्वरूप अक्षरमालिका स्वामींच्या पवित्र चरणी अर्पण असो. सर्वांना मंगलप्रद शुभमय हो. श्री स्वामी समर्थ.